जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संता बरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल ओम नमो ज्याद्या वेद प्रदीपाद्या जे जे सुसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकल मती प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी जोजी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनिन्द्र समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत शिरोमणी तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामधला एक उत्कृष्ट असा हा अभंग, ज्या अभंगामध्ये आईच्या माध्यमातून संतांचं महत्व वर्णन करणार आहे बरं का. संपूर्ण कीर्तन तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल मी गुणगान केलं ते आईचं बरं का. वास्तविक पाहता गुणगान केलं ते संतांचं बरं का. हा अभंग जो आहे तो चंद्र शाखा न्यायाप्रमाणे बरं का. याला चंद्र शाखा न्याय म्हणतात बरं का. म्हणजे दूर आकाशातला चंद्र जर तुम्हाला दाखवायचा असेल, चंद्राची खोड जर दाखवायची असेल आणि झाडाखाली बसून तुम्हाला ती दाखवायची असेल, घराच्या अंगणातून ती दाखवायची असेल
तर तुम्हाला तो चंद्र दाखवण्याच्या अगोदर काय दाखवावं लागतं? एक झाड दाखवावं लागतं आणि त्या झाडाच्या फांद्या दाखवाव्या लागतात बरं का. आणि त्या फांद्यातून म्हणावं लागतं, बघ बघ बघ, त्या फांद्यातून तुला दिसतोय तो चंद्र दिसतोय बरं का. याला म्हणतात चंद्रशाखा न्याय. तसं इथं या अभंगामध्ये वर्णन करायचंय खरं तर साधू संतांचं बरं का. पण साधू संत समजून घेण्यासाठी आपल्याला समजून सांगितले कोण? आई. ज्याला आई समजेल त्याला संत समजतील, ज्याला संत समजतील त्याला आई समजेल, आणि ज्याला दोन्ही समजेल त्यांना ईश्वर समजेल. दोन्ही समजल्याशिवाय, आई बाप आणि संत समजल्याशिवाय ईश्वर समजत नाही. ईश्वर जर समजून घ्यायचा असेल तर या दोन गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. म्हणून संत समजून घ्यायचे असतील तर आपल्याला आपल्याच घरातली आई समजून घ्यावी लागते. विठ्ठल. येत्या तास 2 तासामध्ये चैतन्य अजून थोडासा आवाज द्यायला, थोडासा. हॅलो हॅलो. हा, एवढा तरी पाहिजे बरं का. माणूस बारका आणि त्यात आवाज बारका म्हणले अजून लोकांना आहे की नाही. त्यामुळे निदान आवाज तरी मोठा असला पाहिजे बरं का. हा हा हा, आवाज मोठा पाहिजे. आवाज मोठा असला की मग सगळं चालतं बरं का. हो, एखादा पैलवान असताना त्याचा आवाज जर बारीक असला तर त्याचंही काही चालत नाही बरं का. पण एखादा तुडतुडीत माणूस असला ना, आवाज जर मोठा असला ना, तरी सुद्धा गाव त्याचं ऐकतं बरं का. पण आवाज मोठा पाहिजे बरं का. म्हणून नीट ऐका. आपल्याला संतांचं चरित्र समजून घ्यायचंय, पण समजण्याच्या अगोदर आपल्याला आईचं चरित्र समजून घ्यायचंय बरं का. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये आईचं चरित्र वर्णन करतात. विठ्ठल. आज या ठिकाणी आपल्यामध्ये गेली अनेक वर्ष असणाऱ्या जगुबाई विश्वनाथ वाघमोडे यांचं आज पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे बरं का. आणि आजची कीर्तनाची सेवा म्हणजे भगवंताकडे केलेली सामूहिक प्रार्थना असते बरं का. सामूहिक प्रार्थना असते. आज देवाला तुम्ही आम्ही सर्वांनी सांगायचं असतं, देवा आमच्यातून आलेल्या जीवाला आत्मशांती दे, तुझ्या चरणाशी जागा दे, तुझ्यामध्ये विलीन करून टाक. पाप पुण्याचा विचार न करता या जीवाला तुझ्या चरणाशी स्थान दे. अशी सामुदायिक प्रार्थना आपण करायची असते बरं का. हो, सरकारला एकट्याने किती सांगा, सरकार ऐकतं का? अजिबात ऐकत नाही. सरकारला एकट्याने सांगा, सरकार ऐकतं का? अजिबात नाही. मग सरकारने आपलं ऐकावं अशी जर इच्छा असेल तर आपण काय करावं लागतं? काय करावं लागतं? सरकारने आपलं ऐकावं यासाठी आपण एकत्र येऊन मोर्चा काढावा लागतो. आणि मोर्चा काढून देवा त्या सरकारला सांगावं लागतं, हमारी मांगे पुरी करू. सरकारला सांगावं लागतं. आणि मग कुठं सरकार तुमचं ऐकतं? एकट्याने किती बोंबला, ग्रामपंचायतीचा सदस्य पण तुमचं ऐकत नाही. पण तुम्ही जर सगळी मिळून जर गेला, आमच्या नळाला पाणी येत नाही, आमच्या खांबावर लाईट नाही, आमच्या भागातली गटरी तुंबली, ते सगळं एकट्याने किती सांगा बोंबलून,
सरकार तुमचं ऐकत नाही. पण तुम्ही सामुदायिक प्रार्थना केली, सामुदायिक विनंती केली तर सरकार लवकर ऐकतं बरं का. तसं देवाला जर एकट्याने प्रार्थना केली तर देव ऐकत नाही. पण तुम्ही आम्ही सर्वांनी जर प्रार्थना केली तर देव ऐकतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन देवाला प्रार्थना करायची आणि देवाला सांगायचं, देवा या आत्म्याला चिरशांती प्राप्त करून दे, आत्मशांती प्राप्त करून दे. यासाठी आजचं हे कीर्तन आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून या जीवात्म्याला एक चांगली सद्गती मिळते, त्याचा देह ईश्वर स्वरूप होतो. म्हणून हे कीर्तन बर का, कीर्तन चांग, कीर्तन चांग. हरिरूप होतो, हरिस्वरूप होतो आणि खऱ्या अर्थाने त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून कीर्तन ही देवाकडे केलेली सामूहिक प्रार्थना आहे, लक्षात घ्या. म्हणून इथं बसल्या बसल्या आपण या जीवासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करायची असते, लक्षात घ्या. फुलं टाकेपर्यंत ऊसाचं काय चाललंय, निशाचं काय चाललंय, मका पेरली का, ऊसाची लागण झाली का, असलं काही सुद्धा विचार करायचा नसतो बरं का. या जीवाला सद्गती मिळावी म्हणून आपण खऱ्या अर्थाने प्रार्थना करायची बरं का. आज योगायोगाने दिवस चांगला आहे. आज व्यासपूजा आहे, आज गुरुपौर्णिमा आहे आणि आषाढातील वारीचा आज काल आहे बरं का. आणि एवढे सगळे चांगले योगायोग असताना या चांगल्या योगायोगावर एखाद्याला मृत्यू येणं ही चांगली गोष्ट मानली जाते बरं का. मरण काय सगळ्याला आहे बरं का, पण मरणाचे योग सुद्धा चांगले पाहिजेत बरं का. हो, एखादा शूर माणूस असेल ना, तो रणांगणामध्ये मेला ना, त्याचं खरं मरण बरं का, आहे की नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने चांगल्या योगावर आलेलं मरण. आणि आज व्यासपूजा आहे, गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा. आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो, अतिशय मन लावून हे कीर्तन ऐकावं आणि या जीवाला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करावे. विठ्ठल तुकोबराय देहू गावामध्ये रोजच आपल्या नियमाप्रमाणे देवाचं कीर्तन करायचे, भजन करायचे, रोजच्या रोज देवाचं दर्शन घ्यायचे. कधी भामचंद्र डोंगरावर जायचे, तिथे आपलं भजन कीर्तन करायचे. असं तुकोबरायांचं जीवन चाललेलं असताना एक दिवस एका झाडाखाली तुकोबराय बसलेले होते. शांतपणे आपलं चिंतन चालू होतं. आणि चिंतन चालू असताना एक मनुष्य त्यांच्या जवळ येऊन पोहोचला. बऱ्याचदा माणसं कधी इतरांना प्रश्न विचारत नाहीत बरं का बिशे महाराज. कधी पोलिसांना प्रश्न विचारत नाहीत, कधी तलाट्याला प्रश्न विचारत नाहीत, कधी ग्रामसेवकला प्रश्न विचारत नाहीत, कधी सरपंचाला प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न भुवाला जास्त विचारतात बरं का. माळकऱ्याला जास्त प्रश्न विचारतात माणसं. आणि ते नुसता एवढूसा तावडीत राहू द्या, मग तर
पण ह्या भक्ती करत असताना तुमचा नेमका उद्देश काय पाहिजे? जगाने सुधारलं पाहिजे. एक माणूस सुधारला ना सगळं जग सुधरेल बरं का. असं कोण आहे या जगामध्ये? त्या माणसाने प्रश्न विचारला तुकोबारायांना. आणि कधी कधी प्रश्न असे असतात ना त्या खूप विचार करायला होतात बरं का. मग तुकोबारायांनी विचार करून त्या माणसाला उत्तर दिलं, या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर सुधारायचं कुणाला असेल ना तर आईला बरं का. समजते का? सगळ्यात पहिल्यांदा कोण सुधारली पाहिजे? आई सुधारली पाहिजे. आई बिघडली की जग बिघडलं आणि आई सुधारली की जग सुधारलं बरं का. आता एवढ्या मुद्द्यावर आपल्याला पुढे कीर्तन करायचंय बरं का. सुधारलं पाहिजे कोण? आई. मग आता 2025 मध्ये चित्र तुकोबारायांनी बघितलं असेल म्हणून तुकोबारायांनी हा अभंग लिहिला बरं का. 2024-25 ची आई तुकोबारायांनी त्यावेळेस बघितली असेल. आताची आई कशी करते? आताची आई सकाळी उठते, एवढसा डबा करते. इंदोरीकरांच्या भाषेत डबा करायचा आहे आणि किती 2च चपात्या करायच्या, उंदीर पण जोगवत नाही. मग तेवढं केलं की मग संध्याकाळपर्यंत काय काम असतं का? नसतं. संध्याकाळी 7 वाजता मालिका लावते आणि रात्री 10 वाजेपर्यंत मालिका बघते बरं का. एवढ्या काळात आपला मुलगा काय करतोय, आपली मुलगी काय करते, काही बघत नाही बरं का. लहान मुल जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा ती पाळणा घरात टाकते बरं का सांभाळायला. 2-3 वर्षाचं झालं की अंगणवाडीत टाकते बरं का सांभाळायला. आणि 5-7 वर्षाचं झालं की शाळेत जात सांभाळायला. आपलं मुलगा काय करतंय हे आईला माहित नसतं. कित्येक आया अशा आहेत की आपलं पोरग कितवीला आहे हे सुद्धा आईला माहित नसतं बरं का. ती लय विचार करून सांगते, बंट्या बहुतेक करून 7वीला असेल, 7वीला. तिकडून त्याची मावशी म्हणते, अगं 7वीला नाही, गेल्याच वर्षी 7वीला होता की. म्हणते मग ह्या वर्षी 8वीला आहे बरं का. या जगामध्ये सुधारलं पाहिजे कोण? तर सर्वात महत्वाचं आई सुधारली पाहिजे. मग त्या माणसाला पटलं की ह्या जगामध्ये सुधारलं पाहिजे कोण? आई सुधारली पाहिजे. मग आई जर सुधारायची असेल तर सर्वात महत्वाचं तिच्याकडे गुण पाहिजेत. गुण किती असतात? 4. आणि या 4 गुणांपैकी पहिला गुण अभंगाच्या पहिल्या चरणात कळवळा स्त्रीचा होता म्हणून या जगामध्ये अख्खं जग त्या पुरुषाला काय म्हणतं? माऊली म्हणतं बरं का. आणि कालच्या वृत्तानुसार, बातमीनुसार पंढरपूरमध्ये माऊली बरोबर तुकोबारायांबरोबर कमीत कमी 20 लाख लोक होती बरं का.
कमीत कमी 20 लाख लोक होते. नवीन आलेल्या AI तंत्रज्ञानानुसार हेड टू हेड काउंटिंग त्या माणसाने केलं बरं का. म्हणजे प्रत्येक डोक्याची मोजणी केली आणि कमीत कमी 20 लाख लोक पंढरपुरामध्ये आली होती. त्याच्यापेक्षा जास्त असतील कदाचित. त्या तंत्रज्ञानाला एसटी मध्ये बसलेला माणूस दिसला नसेल, हॉटेलमध्ये बसलेला माणूस दिसला नसेल, आडबाजूला कुठेतरी बसलेला माणूस दिसला नसेल. ज्याचं डोकं दिसलं त्याला त्याने मोजलं. 20 लाख लोक मोजले. हे लोक कोणासाठी आली होती माहितीये का? माऊलीसाठी आली होती. आणि ही माऊली म्हणजे पुरुष होती, पण हृदय मात्र आईचं होतं. म्हणून पुरुष माझ्या माऊली बरोबर 20 लाख लोक आले होते. आणि महाराष्ट्रातील 12 कोटी लोक आपल्या टीव्हीवर, मोबाईलवर या वारीची क्षणचित्र पाहत होते. वारी सासवडला आले बर का, वारी जेजुरीला आली बर का, वारी फलटणला आले बर का. 12 कोटी लोक मराठी माणसं आपल्या हृदयामध्ये त्या माऊलीला आनंद तुकोबरायला साठवत प्रत्येक माणूस तिथे होता. पण पुरुष असून सुद्धा माऊली झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांसाठी त्यांच्या माऊलींनी केलेला त्याग अतिशय श्रेष्ठ. त्यांच्या आईनं केलेला सोपं नाही ऐकायचं म्हटलं तरी बरं का. विठाल विठाल काहीतरी घडलेलं असेल विचार करते ती माऊली. आणि माऊली विचार करत असताना तिला दुरून दिसलं की कोणीतरी आपल्या झोपडीच्या दिशेने येते. बहुतेक करून माझा पतीच असेल. आणि ती चालणारी व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने पाहिलं साक्षात विठ्ठलपंत माझे पती माझ्या समोर उभे आहेत. लगबगीनं त्या बाजूलाच असलेल्या पाण्यामध्ये तिने हात धुतला, पदर आपल्या कमरेला खोचला आणि विठ्ठल पंतांना विचारलं, सांगा ना काय म्हटले ब्राह्मण, काय सभेने निर्णय दिला? माझ्या मुलांना बहिष्कृत केलं होतं, त्यांना जवळ केलं का? काय निर्णय झाला, काय निर्णय झाला? विठ्ठल पंतांनी सांगितलं, ब्रह्मवृंदाने सांगितलेलं आहे की तुमच्या मुलांना जर बहिष्कृतातून बाजूला करायचं असेल, समाजमान्य करायचं असेल तर एक गोष्ट करा, तुम्हा दोघालाही सामूहिक आत्महत्या करावी लागेल, प्रायश्चित्त घ्यावं लागेल, इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये तुम्हाला होडी टाकावी लागेल आणि मरावं लागेल. तेव्हा कुठे तुमच्या मुलांना आम्ही जवळ घेऊ. तरी सुद्धा त्या माऊलीनं हलत्या काळजानं विठ्ठल पंतांना विचारलं, सांगा ना, समजा आपण मरून गेलो, टाकली नदीमध्ये उडी, ही माणसं आपल्या मुलांना जवळ घेतील का? विठ्ठल पंत म्हणाले, हा उद्याचा प्रश्न आहे. आपल्या पश्चात ते काय करतील, कसे करतील सांगता येत नाही. पण आपल्याला एवढंच काम आहे, आपण एवढंच करू शकतो. आणि विठ्ठल पंतांनी आणि त्या रुक्मिणी मातेने ठरवलं, मरून जायचं.
या 4 लेकरांसाठी मरून जायचं. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई. रात्रीचे 8 वाजून गेले असतील. आकाशामध्ये चंद्र नाही, चांदणी नाहीत, काळं की रात्र आहे. दिवा टिमटिमतोय. अशा झोपडीमध्ये ती माऊली आली आणि पाहिलं तर ती जेवल्याशिवाय 4 लेकरं झोपलेली होती. त्या 4ही लेकराच्या भाकरी टोपलीमध्ये होत्या आणि त्या माऊलीने पाहिलं निवृत्तीनाथ झोपलाय. माऊली त्याच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन त्याच्या केसातून हात फिरवला आणि सांगितलं, नाथा, निवृत्तीनाथा, अरे तुमच्या भल्यासाठी आज आम्ही मरून जातो, इंद्राणीच्या डोहामध्ये उडी टाकतोय. निवृत्तीनाथा, तो मोठा आहे सगळे, या लेकरांचं संगोपन पालन तू करायचंय बरं का. निवृत्तीनाथाला सांगितलं. माऊलींच्या डोक्यावरून हात फिरवला, सोपानाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मुक्ताई जवळ आल्यानंतर त्या माऊलीच्या मुखातून हंबरडा फुटला. मुक्ताई, तुला काय सांगणार, कसं सांगणार. अवघ 4 वर्षाचं लेकरू आणि या 4 वर्षाच्या लेकरावर 3 भावंडाची जबाबदारी टाकून मला जावं लागते. रुक्मिणी माता त्या ठिकाणी विचार करते आणि ती रुक्मिणी माता त्या मुक्ताईचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता तिला सांगते, या 3 भावंडाचा सांभाळ कर ग मुक्ताई, आम्हाला जावं लागतंय, मरावं लागतंय. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पाण्याचा एक थेंब मुक्ताईच्या चेहऱ्यावर पडला. मुक्ताईला थोडस गरम वाटलं आणि मुक्ताईने त्या ठिकाणी डोळे किलकिली करून बघण्याचा प्रयत्न केला आणि रुक्मिणी मातेला वाटलं जर मुक्ताई जागी झाली तर परत तिला सांगायचं काय, आणि म्हणून मुक्ताईला तिने पुन्हा डोळे मिटले आणि डोळे मिटून तिला सांगितलं, मुक्ताई, आजची रात्र तू झोपी जाग, पण उद्यापासून तुला जागे राहायचंय. या 3 भावंडाचा तुला सांभाळ करायचा आहे. आणि मुक्ताईचं डोकं अलगत मांडीवरून खाली ठेवलं. खलपंत दोघे ताड ताड निघाल्याने रात्रीच्या भर अंधारामध्ये इंद्राणीच्या डोहामध्ये उडी टाकली आणि उडी टाकून जीव दिला. पाठीमागे काय झालं याचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही. आई असते ती अशी बरं का, जिच्या मनामध्ये आपल्या लेकराच्या हिताविषयी प्रचंड कळवळ असतो. तिला म्हणायचं आई. म्हणून तुकोबरायांच्या मनामध्ये कदाचित लेकराचे हित ती आई असावी. केलेला त्याग इतका श्रेष्ठ ठरला मंथन थोडा म्हणजे की या जगामध्ये ज्ञानेश्वर नावाची पुरुष व्यक्ती सुद्धा जगाची माऊली ठरली बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जिच्या मनामध्ये आपल्या लेकराचं हित आहे ना, तिला माता म्हणलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 23 वर्षाचे असताना, नुकतेच लढाई कशी करायची शिकलेले असताना अफजल खानाचा प्रसंग तयार झाला आणि अफजल खान स्वारीवर आलेले असताना सगळ्या महाराष्ट्रातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणत होते, सला करा, सला करा, सला करा, तह करा बर का, तह करा. पण त्याच वेळेस जिजामाता मात्र त्या शिवाजीला सांगत होती, अरे शिवाजी, माझ्या पोटी जन्माला आलेली 5 मुलं, 4 मुलं तर जन्माला येता येता मेली, 4 मुलं तर जन्माला येता येता मेली. 5वा मुलगा मोठा झाल्याने युद्धामध्ये मारला गेला संभाजी नावाचा.
तरी सुद्धा मी थकलेली नाही. मला आजही वाटतंय माझा 6वा मुलगा सुद्धा या प्रजेच्या रक्षणार्थ मरावा, इथल्या स्त्रियांच्या अब्रूंचं रक्षण केलं जावं, अंगणातील तुळस आणि मंदिराचा कळस रक्षण करण्यासाठी माझा पुत्र खर्ची व्हावा. आणि अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावर आली असताना तू लपून बसावं हे मला मान्य नाही बरं का. आई ही हित करणारी पाहिजे बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिच्या हित करण्यामध्ये कळवळा असतो. तो कळवळा अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सुख उपभोगलं ते आज वनवासात जातील, वनवासात काहीही खातील, वनवासात कुठेही झोपावं लागेल, कुठेही राहावं लागेल ही भावना त्या ठिकाणी तयार झाली. आणि स्वतःचा मुलगा 16 वर्षाचा असताना त्या कौसल्या मातेच्या छातीमध्ये वात्सल्याचा पाना फुटला बरं का. याला म्हणतात कळवळा बरं का. हो, लहान मूल 6 महिन्याचं आहे, 8 महिन्याचं आहे, तोपर्यंत आई दूध पाजते, यामध्ये काही नवल नाही. पण 16 वर्षाच्या लेकरासाठी सुद्धा आईच्या स्तनामध्ये वात्सल्याचा पाना जर फुटत असेल तर तो कळवळा किती असेल लक्षात ठेवा. हा कळवळा आपल्या मनामध्ये पाहिजे, मातेच्या मनामध्ये पाहिजे बरं का. आणि त्यासाठी आपल्यामध्ये एक गोष्ट असावी लागते की आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे याचा विचार आपल्या मनामध्ये असावा लागतो. एक लहान मुलगा होता, शाळा शिकून तो मोठा झाला, नोकरीला लागला, त्याने लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर बघा कीर्तनामध्ये सगळ्या गोष्टी पटापटा होते बरं का. की पिक्चर मध्ये आणि कीर्तनात सगळं पटापटा होतं बरं का. लग्न केलं, त्याला मुलगा झाला आणि आताच्या नियमाप्रमाणे तो मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये जायला लागला. त्याच्यासाठी सुंदर असं दप्तर घेतलं, वह्या पुस्तकं घेतल्या, कंपास पेटी घेतली आणि तो मुलगा शाळेत जायला लागला. शाळेत जाता जाता त्याच्या बालबुद्धीप्रमाणे त्यानं शेजारच्या मुलाची एखादी पट्टी, पेन्सिल, खोडरबर चोरून आणली आणि घरी आल्यानंतर आईला दाखवली बरं का. आईला दाखवल्यानंतर आईने म्हणायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं, बाळा चोरी करू नको बरं का. पण आईला माहित होतं बाप सुद्धा चोरी करूनच आणतो बरं का, रोज टेबला खालून घेतो. त्याच्यामुळे आता मुलाने आताच सुरुवात केली तर काय हरकत नाही बरं का. मग आईने विचार केला, आईने सांगितलं हरकत नाही बाळा, आज खोडरबर आणली, आज पेन्सिल आणली, आज पट्टी आणली, उद्या मात्र येताना पेन घेऊन ये, जमलं तर एखाद्याचं कंपास घेऊन ये. आणि आईने त्याला सूचना करायला सुरुवात केली. आणि सुरुवात करता करता त्या ठिकाणी काय झालं पहा, त्याने सगळ्या वस्तू चोरता चोरता एक दिवस त्या कंपासातले पैसे चोरले. आणि पैसे चोरता चोरता आईला द्यायचा, आईला बरं वाटायचं. आणि एक दिवस पैसे चोरता चोरता त्या ठिकाणी काय झालं, त्याने रुपये सुद्धा चोरले. आणि रुपये चोरता चोरता एक दिवस त्याला पकडलं. त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलीस स्टेशनला नेऊन तुरुंगामध्ये ठेवलं बरं का. विठाला ठेवल्यानंतर 4-2 दिवस गेल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला विचारलं, बोल तुझी काय इच्छा असेल तर सांग. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, काही सुद्धा इच्छा नाही, इच्छा एकच आहे, मला माझ्या आईला भेटायचंय. पोलीस म्हणले छोटीशी तर इच्छा आहे, काय हरकत नाही. आईला बोलावलं आणि आईला बोलावल्यानंतर त्या ठिकाणी आईला सांगितलं, जवळ या, मला तुझ्या कानामध्ये काहीतरी सांगायचं. आईला म्हणला बरं का मुलगा. आई जवळ आली आणि आई जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं,
आईच्या कानात सांगायचं म्हणून आईला जवळ घेतलं. आईची मान पकडली, कानाजवळ आपलं तोंड नेलं आणि त्या तोंडाने आईच्या कानाचा तुकडा काढला बरं का. रक्तबंबाळ झालेला कान घेऊन आई ओरडत होती, अरे मेल्या, माझं लेकरू आहेस आणि माझा कान तोडतोस. रक्तबंबाळ झालेली. त्यावेळेस त्या मुलाने त्या आईला सांगितलं, मी लहान होतो त्यावेळेस चोऱ्या करत होतो, त्यावेळेस जर तू मला सांगितलं असतं की चोऱ्या करणं वाईट आहे, माझ्या कानाखाली केली असती, कान पिरगळला असता, तर कदाचित आज मी या तुरुंगामध्ये नसतो. आणि हा कळवळा तुझ्या मनामध्ये पाहिजे. हा कळवळा फक्त आईच्या मनामध्ये असतो. का असतो तर तिने त्या लेकराचं ओझ वाहिलेलं असतं. अभंगाचं तिसरं चरण. आईने त्या मुलाचं ओझ आपल्या पोटामध्ये साठवलेलं असतं, वागवलेलं असतं. या जगामधली सगळी नाती ही जन्मानंतरची आहेत बरं का. काही नाती रक्ताची आहेत, काही नाती प्रेमाची आहेत, पण खरं नातं जर कोणतं असेल ना तर ते माय लेकराचं आहे बरं का. जे जन्माच्या अगोदरच तयार होतं बरं का. जन्माच्या अगोदरच तयार होतं. सोपं नाही बरं का. आईच्या गर्भात 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात गर्भ असतानाच आई दुधाची तयारी करते बरं का. सोपं नाही बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थाने खरं नातं जर कोणतं असेल तर ते आईच आणि मुलाचं आहे बरं का. तिने ओझ आताच वागवलेलं नसतं बरं का. जन्माच्या अगोदरच ओझ वाहिलेलं असतं. गर्भ एवढासा असतो ना, त्या गर्भाचं वजन 3-3.5 किलो पर्यंत होईपर्यंत त्या गर्भाला ती जागा करून देते बरं का. एवढीशी 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 एवढीशी. आणि आश्चर्य म्हणजे एवढा मोठा गर्भ, एवढं मोठं बाळ ते आपल्या उदरामध्ये सामावून घेते. या बाळाला ती रक्त देते, या बाळाला ती अस्थि देते, या बाळाला ते लागेल ते सर्व प्रकारचं जे जे लागेल ते देते. श्वास सुद्धा देते बरं का. आणि हे जर पाहायचं असेल ना तर आपल्याला आईचं चरित्र समजून घेणं गरजेचं आहे. विठाला सगळ्या आयांनी हेच केलेलं असतं बरं का. सगळ्या आयांनी हेच केलेलं असतं. पण माणसातली आई थोडीशी शहाणी असते बरं. माणसातली आई थोडीशी शहाणी असते. नाहीतर तसं बघायला गेलं तर सर्पिन पण एक आईच असते आणि बोका पण एक बापच असतो. पण जन्माला आल्याबरोबर सर्पिन सुद्धा आपल्या पिलाला खाते आणि बोका सुद्धा आपल्या पिलाला खातो. पण आपल्या माणसातली आई मात्र आपल्या लेकराचं हित लक्षात घेते आणि तेवढा कळवळा आपल्या जीवाला आणते. म्हणून तुकोबाराय सांगतात की पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्स आहे. आणि म्हणून त्या देवाचं एकदा भजन करूया. विठोबा रखमाई
आईच्या मनामध्ये कळवळत आहे. आईने हे ओझ भार सहन करण्याची ताकद स्वीकारली पाहिजे. जन्माला येईपर्यंतच ओझ व्हायचं नाही, तर जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याचं ओझ व्हायचं. बरं का? तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. एखाद्या आईची 2 मुलं असतील, एक चांगला स्थिर स्थावर असेल, चांगल्या पद्धतीने कमावत असेल, सर्व प्रकारची साधन सामुग्री त्याच्याकडे असेल, सर्व प्रकारचं सुख समाधान त्याच्याकडे असेल. दुसरा मुलगा मात्र कमावता नसेल, साधा सिंपल राहत असेल, एखादं व्यसन करत असेल, परिस्थिती गरिबीची असेल, तर त्या दोघांची आई कोणाकडे राहते हो? आई कोणाकडे राहते? आता आईनेच उत्तर दिलं तरी चालेल. साध्या भाषेत एक पोरगा माझ्यासारखा कीर्तन कराय आणि एक पोरगा लय दारू पिऊन गावात धिंगाणा करून येतो, तरी सुद्धा आई कोणाकडे राहते हो? कोणाकडे राहते सांगा की? हा हो, धिंगाणा करणाऱ्याकडे राहते बरं का, कीर्तनकाराकडे राहत नाही. त्यात आईचा दोष नसतो बरं का. आईमध्ये गुण असा असतो की ज्याची पडीक बाजू आहे ना त्याच्याकडे आई असते बरं का. एखाद्याचा बंगला असतो, त्याच्या घरी रोज श्रीखंडपुरी असते बरं का, आणि एखाद्याच्या घरी शिळा भाकरीचा तुकडा मिळतो बरं का, तरी सुद्धा आई कोणाकडे राहते? शिळ भाकरवालीकडे राहते बरं का. का? दोष आईचा असतो बरं का, आईच्या गुणांचा दोष असतो. ती सुखाकडे कधीही झेपावत नाही, ती दुःखाकडे झेपावत राहते आणि आपल्या मुलाला अधिक मोठं करण्यासाठी प्रयत्न करीत असते. म्हणून इतका वेळ जे आपण आईचं चरित्र ऐकलं, त्याचं कारण असं होतं की आईच्या चरित्रातून आपल्याला संतांचं चरित्र समजून घ्यायचं. आई जशी आहे तसे संत आहेत. संतांच्या मनामध्ये सुद्धा लोकांविषयी कळवळ आहे. कितीही त्रास झाला तरी त्यांनी कळवळा सोडला नाही. लोकांचं हित व्हावं ही भूमिका त्यांची आहे. लोकांचा भार ते वाहत राहतात आणि म्हणून शेवटी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आहेत. जगाचं हित व्हावं यासाठी त्यांच्या मनामध्ये कळवळ आहे. ते ओझ वाहून तुकोबारायाने त्या माणसाला हे सगळं नीटनेटकं समजावून सांगितलं आणि सांगितलं की आईसारखे असणारे हे संत या जगामध्ये आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने जगाचा गाडा नीटनेटका चाललाय. या जगामध्ये जर संत झाले नसते 750 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, तर आतापर्यंत लोकांना सुद्धा खाल्लं असतं बरं का. जवळ आलंय ते. आता माणसं काय सुद्धा खायचं शिल्लक ठेवत नाहीत. शिल्लक ठेवलं नाही बरं का. आणि म्हणून संत जर झाले नसते तर एवढी लोक सुधारली नसती. विचाराने बरं का, विचाराने सुधारली नसती. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात
संताच्या माध्यमातून संतांचं चरित्र समजलं आणि त्या संतावर माझं ओझं आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुमचं ओझं किती का असे ना, मी तो हमाल भारवाही आहे. तुमचं ओझं किती का असे ना, संतांच्या चरणाशी ठेवा. तुमचं ओझं वाहून न्यायला संत समर्थ आहेत बरं का. कारण संत समर्थ आहेत, कारण त्यांचा देव समर्थ आहे बरं का. हो, संत समर्थ आहेत कारण त्यांचा देव समर्थ आहे. तुमचं कितीही आणि काहीही ओझं असू द्या बरं का. चुकोबर आहे, रोज भजन करायचे बरं का, रोज करायचे. त्यांच्या पत्नीला दिवस गेलेले, बाळणपण जवळ आलेलं आणि पत्नीनं सांगितलं बाळणपण जवळ आले, आपल्या सहकार्याला कोणी येईलच असं सांगता येत नाही, म्हणून लवकर जा आणि आपल्या वंशाला घेऊन या. चुकोबरायला सांगितलं. चुकोबराय भजन करत करत निघाले. दिसेल त्या गावाला थांबायचे, दिसेल तिथे भजन करायचे, कीर्तन करायचे. आपण का निघालोय, कुठे निघालोय काही समजलं नाही. दिवसामागून दिवस निघून गेले. इकडे पत्नीला बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या आणि ती विचार करू लागली. ज्या पतीला आपण सांगितलं वंशाला घेऊन या, ती वंशही तिकडच आणि पतीही तिकडच. काय करायचं? आणि त्यावेळेस त्या चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी साक्षात भगवंत दारामध्ये उभा राहिला आणि की वहिनी दार उघडा. देवाने बाळंतपण केलं, बाळुती धुतली आणि 15 दिवसांनी मला आपल्या बहिणीला घेऊन आले बरं का. हे ओझ देव वाहतो कारण संतांच्या डोक्यावर ओझ असतं बरं का. जनाईनं दळून दळावं, देवाने जातं ओढावं. जमाईला विण्या घालाव्या, न्हाव माकू घालावं, देव करत होता बरं का. कारण हे तुझं संतावर होत बरं का. आज या ठिकाणी संतांची सेवा म्हणून केलेले हे कीर्तन जोगुबाई विश्वनाथ वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आहे.
देव त्यांना आत्मशांती देवी. खऱ्या अर्थाने अतिशय गरिबीतून केलेला संसार त्यांचा पुण्यप्रद झाला, फलप्रद झाला असं म्हणता येईल. कारण त्यांचा नातू आज पोलीस सेवेमध्ये सुद्धा भरती झाला बरं का. हे सुख बघायला त्या नसल्या तरी त्यांचं स्वप्न पूर्ती झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आईच्या हृदयाला या ठिकाणी पाचर फुटलाय असं म्हटलं तरी हरकत नाही. या ठिकाणी सर्वांनी फुलं घेतल्यानंतर एक अभंग होईल. अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल. या ठिकाणी तुकोबारायांचं भजन होते. सर्वांनी हात वर करून तुकोबारायांचं भजन करायचं आहे.